Hello students, today we are going to see next topic which is a very important topic. Last topic, today's lecture is our last lecture of this chapter and we have to move towards the second chapter. In this chapter we have taken some extra points which are given in reduced syllabus, but I didn't know, so that I have taken, and we have lost so much time to take these big topics. So from I have sent you a reduced syllabus, so tick which is reduced or deleted syllabus for you. But I have given one notice to you also that those students which are preparing for JEE and NEET or CET or any other competitive exams, that students have to study these topics. These are not deleted from JEE or NEET or other competitive exam, only for the state government study or our state uh, syllabus. These are deleted topic for COVID, due to COVID-19 problem. Okay, now what is the topic? See, these are the 3-4 numerical problems based on the same topic. So very important topic, and one numerical must be there, will be there in the exam. So it is also very important topic. So listen, question number 2. Describe what is meant by order of magnitude. What is meant by order of magnitude? Explain with example. आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय, उदाहरण देऊन स्पष्ट करा. आता आपण एखाद्याकडे लाखो पैसे, एखाद्याकडे करोडो पैसे, आपण असं म्हणत असतो. हा, करोडपती आहे, लखपती आहे, हा, हजारपती तर काही म्हणत नाही, कारण जनरली हजारोमध्ये पैसे बऱ्याच लोकांकडे असतात. किंवा माझ्या खिशात 100 मध्ये पैसे आहेत, 100 मध्ये आहेत याचा अर्थ 100 पेक्षा जास्त आणि 1000 पेक्षा कमी म्हणजे 900 वगैरे असे. 100 म्हणजे शेकडा. ओके, मग तसं आपण जनरली असं म्हणत असतो. तर तसंच एखाद्या फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यूच्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फार इम्पॉर्टंट असतो. म्हणजे हा जो फिगर असतो, पॉवर असतो, त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असं म्हणतात. आता फिजिकल क्वांटिटी आहे स्पीड ऑफ लाईट इन एअर. स्पीड ऑफ लाईट तुम्हाला 10th मध्ये झालेला आहे. प्रकाशाचा वेग मीटर पर सेकंड मध्ये आहे, 3 × 10⁸. आता हा 3 हे जे व्हॅल्यू आहे हे पण मॅग्निट्यूड आहे, पण ऑर्डर मात्र 8 ची आहे. आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इथं 8 आहे. हा 3 5 पेक्षा लहान आणि 0.5 म्हणजे अर्धापेक्षा मोठा असावा. हा 3 अर्ध्यापेक्षा मोठा आणि 5 पेक्षा लेस असावा, असा हा नंबर रूपांतरित केलेला असावा. आता कसं रूपांतरित करतात ते पण मी सांगतो. जर तो रेडीमेडच असेल तर त्याला रूपांतरित करण्याची गरज नाही. मग हा जो पॉवर असतो 10चा पॉवर, त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असे म्हणतात. आता बघा, याच्यामध्ये एक गोष्ट, मेन गोष्ट तुम्ही शिकणार आहे. कोणत्याही नंबरला आपण 10च्या घातांकात म्हणजे इन द पॉवर्स ऑफ 10 सांगू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. ती मेथड आता तुम्हाला मी समजावून देतो काय करायचं. तर बघा, अगोदर आपण डेफिनेशन बघू. द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. कोणत्या पण फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू, किंमत. मॅग्निट्यूड म्हणजे काय, व्हॅल्यू, किंमत. हा, कोणाची, फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशीची. द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज म्हणजे तिला सांगता येते. कोणत्याही भौतिक राशीची किंमत ही सांगता येते. कोणाच्या स्वरूपात सांगता येते, इन द फॉर्म ऑफ अशी सांगता येते, a × 10⁻n. आता a म्हणजे हा नंबर 3 आणि n म्हणजे हा पॉवर, म्हणजे 10च्या घातांकात तिला लिहिता येते. कोणते पण संख्या, कोणताही नंबर
10च्या घातांकात लिहिणे आणि त्याच्या अगोदर असा एखादा नंबर पण लिहिणे, बरोबर. याला ही जी मेथड आहे तर ही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची मेथड आहे. लक्ष द्या, द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज म्हणजे असं ए कॅपिटल ए इंटू 10⁻n, व्हेअर की जिथं ए हा इज अ नंबर, हा ए हा असा नंबर असावा सच दॅट जेणेकरून, सच दॅट म्हणजे असाच असावा की जेणेकरून, सो दॅट सच दॅट वेअर ए इज अ नंबर, हा ए असा नंबर असावा की जो ए नंबर हा लेस दॅन इक्वल टू 5 असावा. इक्वल टू पण चालेल, 5 किंवा 5 पेक्षा कमी असावा आणि 0.5 और त्याच्यापेक्षा ग्रेटर असावा. आता ए इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0.5 and a is less than or equal to 5, म्हणजे ए हा नंबर 5 किंवा 5 पेक्षा लहान असावा किंवा 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा असावा. देन हा नंबर असा लिहिलेला असावा तरच 10चा जो पण घातांक आहे म्हणजे n पॉवर आहे, देन n इज an इंटिजर. n हा काय असतो, इंटिजर असतो. आता इंटिजरचा अर्थ काय होतो, अख्खा आकडा, अर्धा कधीच नाही. आता 1/3 हा इंटिजर नाही, बरोबर. असा आकडा राऊंड फिगर नंबर, 1 पासून लाखो पर्यंत इंटिजर आहेत, पण 1.5, 1.5, 1.5, 3/2, 2.5 हे नंबर्स इंटिजर नाहीत. इंटिजर म्हणजे अख्खा आकडा, अर्धा, पाव, पाऊण कधीच नाही. समजलं. 10.5 नाही, 10 इंटिजर आहे, 11 इंटिजर आहे. 10 and 11 आर इंटिजर्स, बट 10 and half, 10 and 3/4 like these are not integers. ओके, फ्रॅक्शनल नंबर नको. आता मग देन n इज an इंटिजर. n हा काय असावा, अख्खा आकडा असावा, घातांक असावा. तो निगेटिव्ह असो का पॉझिटिव्ह असो, पण तो अख्खा आकडा असावा. असा फ्रॅक्शनल नंबर नको, 1/3, 1/2 वगैरे नको. an integer, then n is an integer and is called the order of magnitude, आणि या n लाच म्हणावे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता बघा एक्झाम्पल बघा, स्पीड ऑफ लाईट इन एअर, हवेतला प्रकाशातला वेग आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग इथं याला चेक करायचं, लक्ष अगोदर ह्याच्यावर द्यायचं, हा या साच्यामध्ये किंवा या क्रायटेरियामध्ये, या कंडिशन मध्ये तो बसतो का. तर 3 हा लेस दॅन 5 आहे आणि ग्रेटर दॅन 0.5 आहे. यस, ॲज म्हणजे असं आहे की 3 इज ग्रेटर दॅन 5 and less than, greater than 0.5 and less than 5. So this power of 10 is called as order of magnitude, that is 8. असं लिहायचं आन्सर, असं आन्सर लिहायचं. ही व्हॅल्यू तुम्हाला देण्यात येईल एक्झाम मध्ये आणि असं तुम्ही ठरवायचं. पण आधी हे ठरवायचं की तो या अटीमध्ये बसतो का. नसेल बसत तर त्याला कन्व्हर्ट करायचं. आता पुढचं एक्झाम्पल बघू आपण. लक्ष द्या, सोपं असतं. 1 मार्काला 1 एक्झाम्पल, 4 एक्झाम्पल येणार 4 मार्क किंवा 2 तरी येणार 2 मार्काला. ओके, आता बघा, मास ऑफ एन इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचे मास 9.1 × 10⁻³ kg. आता याचा अर्थ असा होतो 9.1 किलोचे किती, किलोला कितीने डिव्हाइड करायचं, 10⁻31 म्हणजे एकावरती 31 झिरोज एवढा जो नंबर बनेल, तर 9.1 किलोला त्या नंबरने डिव्हाइड करायचं इक्वल पार्ट्स मध्ये. त्याच्यातला एक तुकडा सेम पार्ट्स मध्ये डिव्हाइड करायचं, त्याच्यातला एक पार्ट म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. व्हेरी सगळ्यात लाइटेस्ट आहे. या नेचर मध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन सगळ्यात लाईट आहे, कमी आहे. ओके, आता बघा, आता या ठिकाणी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे 10चा जो घातांक असेल तो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असतो. ओके,
मग इथं -31 हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असेल का? पण त्याच्या अगोदर हा नंबर चेक करा. मग हा या क्रायटेरियामध्ये बसतो का? तर 5 पेक्षा लेस आहे का? 0.5 पेक्षा ग्रेटर आहे का? तर तो नंबर मात्र नाही, म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे. मग त्याला बसवा या साच्यामध्ये. आणि बसवलं म्हणजे काय करावं लागेल? हा पॉइंट जो 9च्या नंतर आहे त्याला अगोदर करा. बरं केलं. मग अगोदर केलं तर पॉइंटच्या अगोदर एक 0 लिहावाच लागतो, बरोबर? मग झाला 0.91. पण आपण हा जो बदल केला त्या किमतीमध्ये काहीही फरक पडायला नको, म्हणजे इम्बॅलन्स नको व्हायला. मग याला लहान केलं ना तुम्ही, तर ह्या 10चा पॉवर मोठा करा. मोठा करा म्हणजे कितीने? एक डिजिट याला लहान केलं तर एक डिजिट याला मोठं करा. मग आता -31 पेक्षा कोण मोठा आहे? -32 नाही बरं का, -30 मोठा आहे. कारण निगेटिव्ह मध्ये -30 इज ग्रेटर दॅन -31. लक्षात ठेवा, हा ग्रेटर नंबर आहे निगेटिव्ह मध्ये. 6 ला शिकले असणार तुम्ही, समजलं की नाही? -30 हा ग्रेटर आहे. कितीने? एकाने. कोणापेक्षा? ह्याच्यापेक्षा. हा ग्रेटर नंबर आहे. मग हे झालं ऍडजस्ट करून, समजलं ना? पॉइंट एक डिजिट याला लहान केलं. ह्या नंबरला तुम्ही लहान करतायत का मोठं करतायत, याच्यावरून हा पॉवर चढवता उतरवता यायला पाहिजे. आता मी काय केलं? पॉइंटला इकडे सरकवलं म्हणजे नंबर लहान झाला. पण कितीने लहान झाला? एक डेसिमलने, म्हणजे एक 10ने. बरोबर? एक 10ने तो लहान झाला. हा 9 रुपये होते, मी 0.91 करून टाकले. 9 पैसे करून टाकले. 91 पैसे 9 रुपयाचे. मग इकडे तर फरक पडला पाहिजे ना. मग एक डिजिट लहान केलं तर याला एक डिजिट मोठं करा. आता ह्याच्या पॉवर अगोदरच्या बघायच्या आणि त्याच्यापेक्षा मोठा नंबर 1ने जो असेल तो लिहावा. मग मायनस असेल तर उलट करावं लागतं. आणि हे जर प्लस राहिलं असतं तर हा 32 राहिला असता. लक्षात ठेवा, प्लस मध्ये हा वाढतो, मायनस मध्ये उलटा कमी होतो. कारण मायनस नंबर जितका लहान तितका तो मोठा असतो याच्यापेक्षा. ओके, केजी. आता हे युनिट लिहायची गरज नाही, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मग आता हा नंबर कसा बनवला आपण? या 5 पेक्षा लहान आहे आणि 0.5 पेक्षा मोठा आहे, ग्रेटर नंबर. मग ह्या क्रायटेरियामध्ये तो फिट बसतो. म्हणून आता हा 10च्या आपण त्याची शक्ती जी आहे ना, काय केली? त्याची व्हॅल्यू जी आहे ना, ती या 10च्या पॉवर मध्ये ऍब्झॉर्ब करून घेतो, शोषून घेतो. आणि मग शोषल्यानंतर हा नंबर एकदम याच्यामध्येच असावा. उत्तर देताना कधी पण तसंच असावं. हा, हे लक्षात ठेवा. उत्तर देताना फिजिक्स मध्ये हा नंबर या क्रायटेरियामध्ये असावा. आणि हा पॉवर मग जितका बनेल तितका तो ऑर्डर ऑफ, त्याचा पॉवर जो असेल तो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असतो. समजलं? एकदम सोपी पद्धत आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल टू -30. आता मी तुम्हाला एक गोष्ट बोललो, कोणताही नंबरला आपण असं 10च्या ह्या पद्धतीत रूपांतरित करू शकतो. आता एक एक्झाम्पल देतो. माझ्याकडे 500 रुपीज आहेत. मग 500ला मी काय करेल? 500ला काय करेल? 500 हा नंबर 5 पेक्षा फार मोठा आहे. मग काय करेल मी? त्याला 5 इंटू 100 करेल. काय करेल? 5 इंटू 100. पण 100 म्हणजे काय? 10 स्क्वेअर, बरोबर? मग हा नंबर आता अजून चेक करायचा की तो याच्यात फिट बसतो का? 5 पेक्षा लेस किंवा इक्वल पण चालेल. आता हा इक्वल मध्ये आहे, चालेल. म्हणून आता 500 ची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 2 आहे. किती आहे? पॉवर म्हणजे 2. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ 500 इज 2. मग या 500ला मी असं रूपांतरित केलं की नाही? समजलं? आता हे झालं मोठ्या नंबरसाठी किंवा पॉझिटिव्ह पॉवरसाठी. ओके, हे तुम्हाला 9th मध्ये सीबीएसई बोर्डला आहे तो पार्ट, पण स्टेट लेवलला आहे की नाही 9thला तो मला माहित नाही. पण ही प्रॅक्टिस ज्याची झाली त्याला फिजिक्समध्ये प्रॉब्लेम इझी बनतील. आता हा झाला पॉझिटिव्ह पॉवर. आता आपण समजा निगेटिव्ह पॉवरचा विचार करूया. समजा 0.500
0.500. मी काय करणार, हा पॉइंट मी इथं घेणार, कुठं 5 नंतर 5.00, बरोबर. तर मी याला काय केलं, मोठा केला. हा 8 आणे किंवा 0.50 पैसे होते, त्याला 5 रुपये बनवले. पण किती मोठा केला, एकच डिजिट 10⁻⁻1. बघा काय केलं मी, चेंज. मी 5 ला हा पॉइंट इकडे मोठा केला, पण असं मोठा करून मग आपल्याला अधिकार काय मोठा करायचा, किंवा मग इम्बॅलन्स होईल, किंमत आपण चेंज करून टाकली. तर मग काय करायचं, याला मोठं केलं ना, किती डिजिट, एक डिजिट, तर याला लहान करायचं 10च्या पॉवर. तुम्ही 2 डिजिट इकडे सरकवले ना, जर 50 बनवले ना, तर इथं -2 करायचा. अशा प्रकारे मग तुम्ही किती पण सरकवा. समजलं. याला मोठं केलं, याच्यापेक्षा याला मोठं केलं, तर याला लहान करा. लहान करा म्हणजे मायनस पॉवर. ओके. तर अशा प्रकारे कोणताही नंबर तुम्ही 10च्या पॉवर्स मध्ये एक्सप्रेस करू शकता. पण हा जो नंबर मी 50 केला ना, 50 × 10⁻², तर ही जशी गरज आली तशी आपण करू शकतो, तेव्हा करायचं असतं. परंतु जर ऑर्डर सांगितलं तर मात्र 50 हा 5 पेक्षा मोठा होईल, मग तेव्हा ही ऑर्डर नाही राहणार, मग त्याला चेक करावं लागेल. अजून पॉइंट इथला लास्टला पॉइंट, आता 50 मध्ये पॉइंट कुठे आहे, नाहीचे म्हणजे कुठं समजायचा, लास्टला समजायचा, आणि तो कुठं आणायचा, इथं आणायचा. मग याला 5.0 केलं तर 10⁻², याला लहान केलं, 50चं 5 केलं म्हणजे लहान केलं, म्हणजे याला मोठं करायचं एकाने, याला मोठं करायचं, याच्यापेक्षा हा मोठा आहे, हा ग्रेटर नंबर आहे, -1 इज ग्रेटर दॅन -2. आता तुम्हाला ही गोष्ट समजली असेल असं मी समजतो, आणि परत प्रॅक्टिस करा. तरी नाही समजलं तर मला विचारू शकता. ओके. आता याच्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड -30 आला. आता लक्ष द्या प्रॉब्लेमकडे. हा समजलं. मग ही मेथड आणि विचारलं जातं, हा व्हेरी IMP क्वेश्चन, इट इज 2 मार्क्स. आता क्वेश्चन नंबर 3, सब क्वेश्चन नंबर 16. हा 10, 15, 5 म्हणजे 15 आणि 16. द डायमीटर ऑफ ए स्फिअर इज 2.14 सेंटीमीटर. डायमीटर म्हणजे काय, व्यास. एक स्फिअर गोलच्या डायमीटर 2.14 आहे, म्हणजे रेडियस त्याच्या हाफ करावी लागेल. ओके, रेडियस लागणार आहे आपल्याला. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. आता बघा, काही स्टुडंट्सला काय वाटेल, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर आम्हाला तर 9वी 10वी मध्येच हा फॉर्म्युला झालेला आहे, फटक्यात काढून मोकळं करून घेऊ. पण आता त्याच्या मागे काय महत्वाची गोष्ट आहे ती ऐका. हा काय सांगितलंय, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. पण पुढची गोष्ट महत्वाची, टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे आता ते काय असतं ते सांगतो इथं. हा तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअरच्या फॉर्म्युला काय, 4/3 πr³. 4/3 जसाच्या तसा, पायची व्हॅल्यू ही 3.142. आता 3.14 ने वापरायचे. हा हे 3 डिजिट वापरायचे, कारण इथं किंमत मध्ये फरक पडत जातो. हा तो नाही घेतला तर, म्हणून कमीत कमी पॉइंट नंतर 3 डिजिट घेणे गरजेचे आहे, लक्षात ठेवा. नंतर रेडियस. आता डायमीटरच्या /2 करायचा. डायमीटरच्या /2 म्हणजे काय, हा डायमीटर आहे 2.14 आणि त्याच्या /2, नाही तर विसरून जाणार, डायमीटर जो वापरून टाकणार, असं नको व्हायला, आणि त्याच्या क्यूब. बरं, पहिल्याने याला डिव्हाइड करून जो आन्सर आला मग त्याचा क्यूब करा, डबल आम्हाला नाही करायची. तर 4/3, मग हे याचा क्यूब करा, म्हणजे त्याला 3 वेळेला मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाइड बाय हा घ्या, मल्टिप्लाइड बाय 4 घ्या, जे आन्सर येईल त्याला 3 ने डिवाइड करा, हे असं आन्सर येईल. आता हे एवढं मोठं कॅल्क्युलेटेड आन्सर आहे, कॅल्क्युलेटरचा आन्सर आहे, बरोबर. मग आता त्यांनी सांगितलं की करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत तुम्ही आन्सर द्या. मग व्हॉल्यूम इन करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स हे 5.13 पकडायचं. आता असं का, हा आता पॉइंट नंतर एवढे जे डिजिट आहेत, एवढा नंबर जो आहे तो तोडून फेकायचा का, तर हेच महत्वाची गोष्ट इथं सांगितली. तर ती बघा. तर त्यांनी देताना ज्या संख्या दिल्या
ती रेडियस असो, डायमीटर असो, काही पण असो, जे नंबर दिले त्यांनी ते नंबर पॉइंट नंतर किती डिजिट होते? 2. म्हणून आपलं आन्सर पण पॉइंट नंतर 2च डिजिट मध्येच असलं पाहिजे, याचा अर्थ असा आहे. समजलं? म्हणून हे एवढं मोठं जरी आन्सर काढलं, परंतु फायनल आन्सर हे आहे 5.13 सेंटीमीटर क्यूब. ओके. आता असं का? तर हे सांगितले बघा, हे लिहायची गरज नाही आन्सरमध्ये, फक्त एक सूचना आहे तुम्हाला, ही ब्रॅकेटेड. लक्ष द्या, महत्वाची गोष्ट आहे म्हणून ती लिहून सांगितली. इन मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार अथवा डिव्हाइड करणार तेव्हा द फायनल रिझल्ट म्हणजे असं उत्तर, फायनल रिझल्ट म्हणजे शेवटचे उत्तर, शुड रिटेन म्हणजे काय? शुड शो as many significant figures as there are in the original number. ओरिजिनल नंबर म्हणजे आधी त्यांनी जो दिलेला आहे त्या नंबर मध्ये जितके सिग्निफिकंट फिगर्स असतील. आता इथे सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 3, म्हणून आपल्या पण 3च द्यायचे. इथं 4 असतील तर इथं पण 4, म्हणजे अजून पुढचा आकडा इथला उचलायचा आणि इथं ठेवायचा. ओके. तर समजलं याचा आन्सर, याचं मिनिंग समजतंय बघा. इन मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन द फायनल रिझल्ट शुड रिटेन शोज as many significant figures as there are in the original number with the least significant figures. हा दिलेला नंबर हा कमीत कमी लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स बघायची त्याच्यामध्ये. आता काही वेळेला आपण रूल्स शिकलो सिग्निफिकंट फिगर्सचे मागच्या पिरियडला, आणि झिरोज कोणते नाही घ्यायचे, कोणते घ्यायचे, मग ते सिग्निफिकंट फिगर्स मोजायचे आणि तितकेच सिग्निफिकंट फिगर्स आन्सरमध्ये पाहिजे. बस शेवटची गोष्ट. आता पुढची गोष्ट बघा. क्वेश्चन नंबर 3, सब क्वेश्चन 11, 11वा नंबर. द लेंथ, ब्रेथ अँड थिकनेस ऑफ ए रेक्टँग्युलर शीट. रेक्टँग्युलर शीट. आता शीट कोणाला म्हणतो आपण? रेक्टँग्युलर शीट. हा, तर समजा एखादा जाड पत्रा आहे, शीट म्हणजे पत्रा, बरोबर. तर त्याला ही लेंथ आहे, ही ब्रेथ आहे आणि ही थिकनेस म्हणजे जाडी आहे. ओके. तर लेंथ, ब्रेथ अँड थिकनेस ऑफ ए रेक्टँग्युलर, रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती, शीट ऑफ ए मेटल आर. तर ही लेंथ आहे, ब्रेथ आहे अँड थिकनेस आहे. विड्थ पण म्हणतात थिकनेसला कधी कधी, रिस्पेक्टिव्हली. गिव, हा हे ते काय आहे? 3 गोष्टी, लेंथ, ब्रेथ आणि थिकनेस, हाईट नाही बरं का. गिव द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द शीट टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. आता करेक्ट म्हणजे काय? त्यांनी जितके दिलेले आहेत ना तितकेच मध्येच आन्सर द्यायचं. आता बघू आपण करेक्ट मध्ये किती दिलेले आहे करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. आता इथं किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 4. इथं किती आहेत? 3. इथं किती आहेत? 4 सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे मधले 0 पकडावे लागतात, कारण हे आजूबाजूला नॉन झिरो नंबर आहे म्हणून. नॉन झिरो नंबरच्या मधले 0 पकडतात, पण अगोदरचे अथवा नंतरचे पकडत नाही. आता द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द शीट फाइंड करा. हा, गिव द म्हणजे फाइंड करा टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. आता बघा, आता काही न वाटत असेल, हे किती सोपं आहे. एरिया काढायचं. एरिया कसा काढतात? डबल ऑफ लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू थिकनेस प्लस थिकनेस इंटू लेंथ. तुम्ही LB, BH, HL हा फॉर्म्युला शिकलेत ना, लेंथ, ब्रेथ, हाईट. त्याचा एरिया काढायचं. हा, LB, BH आणि HL. तर तसं Hच्या जागेवर फक्त थिकनेस आहे आपलं या ठिकाणी, हाईटच्या जागेवर. बर, मग या लेंथ दिलेली आहे, ब्रेथ दिलेली मीटरमध्ये, फक्त थिकनेस ही सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. बघा, हे दोघं मीटरमध्ये आहेत, लेंथ, ब्रेथ, आणि थिकनेस ही सेंटीमीटरमध्ये. मग तिला मात्र मीटरमध्ये करायचं. कसं करायचं? सेंटीमीटरच्या मीटरमध्ये 100ने भागायचं. 100ने भागायचं म्हणजे 100 म्हणजे 10 स्क्वेअर ने भाग द्यायचा, म्हणजे डिवाइड करायचं, म्हणजे 10⁻². वरती पाठवला तर काय बोलतो? 10⁻². म्हणजे सेंटीमीटरला मीटर करायचं असेल तर 10⁻² ने सरळ त्या नंबरला मल्टिप्लाय करा, तो डायरेक्ट मीटरमध्ये होतो. आणि याला जर तुम्ही ऍब्झॉर्ब करायचं असेल, त्याला मिटवायचं असेल या पॉवरला 10⁻²ला, तर काय करावे? हा पॉइंट, हे जितका पॉवर आहे ना
तितका लहान करायचा. मायनस असेल तर इकडे लेफ्टला सरकवायच्या, प्लस असेल तर राईटला सरकवायच्या, मोठा करायचा. राईट म्हणजे मोठा, प्लस असेल पॉवर तर. आता हा मायनस आहे म्हणून हा पॉइंट कुठं सरकवणार, 2 डिजिट इकडे. मग 2च्या अगोदर कोणताच नंबर नाही, मग 0 ठेवा, मग पॉइंट ठेवा. आता पॉइंट कुठून कुठं आणला बघा, हा इथं होता, इथून मी हा 2 जिरवायचा आहे, मिटवायचा आहे, त्याला ऍब्झॉर्ब करायचे ह्या नंबर मध्ये. तर 2 डिजिट इकडे सरकवला आणि पॉइंटच्या अगोदर एक 0 लिहावाच लागतो, एकच 0. तर अशा प्रकारे हे लेंथ ब्रेड्थ थिकनेस दिलेलं आहे. ओके. मग हा फॉर्म्युला आहे तुम्हाला तो 8वी 9वीला झालेला असेल. त्याच्यामध्ये नुसत्या व्हॅल्यू टाकल्या, लेंथची व्हॅल्यू, ब्रेडथची व्हॅल्यू, ब्रेडथची व्हॅल्यू, थिकनेसची व्हॅल्यू, थिकनेस आणि लेंथची व्हॅल्यू. आता हे सगळं कॅल्क्युलेशन, हे प्रॉडक्ट 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 आणि 3 नंबर्स जे येतील त्यांची सम त्याच्यात डबल केलं तर हे आन्सर तुम्हाला मिळेल. हा, आता एरिया मिळाला इतका मीटर स्क्वेअर, बरोबर. आता एरियामध्ये जास्तीत जास्त 3 संख्या आहेत दिलेल्या त्यांनी एरिया फाइंड करण्यासाठी. किती? जास्तीत जास्त 3 नंबर दिलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर कोणते पकडायचे? एकामध्ये 3 आहेत, एकामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहेत, एकामध्ये 4 आहेत. तर जास्तीत जास्त सिग्निफिकन्स ज्या पण संख्येमध्ये असतील तितके सिग्निफिकंट फिगर्स आपल्या आन्सर मध्ये पाहिजे. मग इथं हा 3 आहे, हा 4 आहे, हा 4 आहे, मग जास्तीत जास्त इथं 4 आहे. मग 4 सिग्निफिकंट फिगर इथं आहेत, तर आपल्या आन्सर मध्ये पण 4च सिग्निफिकंट फिगर्स असायला पाहिजे, बरोबर. हे आपलं आन्सर झालं. पण आता एक मिनिट कमीत कमी वाला पकडायचा. सॉरी, माझ्याकडनं एक गोष्ट आपली कमीत कमी वाला पकडायचा. म्हणजे ऍक्च्युअली सिग्निफिकंट फिगर्स इथं म्हणजे हा जो 1 आहे तो कट केला तरी चालेल. म्हणजे इनकरेक्ट सिग्निफिकंट फिगर्स 8.72 मीटर स्क्वेअर. आता एरियाचे युनिट मीटर स्क्वेअर असतात. तर इथं करेक्ट आहे 3. म्हणजे कमी वाला पकडायचा. सॉरी, माझ्याकडनं मिस्टेक झाली. 4 वाला नाही पकडायचा, 3 वाला पकडायचा. कमी वाला लिस्ट इथं झालं होतं बघा, विथ द लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स हे सांगायचं मला. त्यावेळेला स्पीड मध्ये गेलो. आता पुढची गोष्ट आहे व्हॉल्यूम काढा. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू थिकनेस. लेंथ ब्रेड्थ हाईट. आता लेंथ ब्रेड्थ हाईट किंवा थिकनेस, बस हे पण व्हॉल्यूम फाइंड आउट केलं आणि त्याच्या आन्सर जे आलं ते फाइंड केलं. आणि इनकरेक्ट सिग्निफिकंट फिगर्स 0.086 मीटर क्यूब, हे पण अशाच प्रकारे. आता इथं हा नंबर जो आहे तो आपण कन्वर्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये फिगर्स सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 3. आता इथं सुद्धा किंवा पॉइंट नंतर जास्तीत जास्त नॉन झिरो डिजिट्स हे 2 देण्याचा प्रयत्न करायचा कधी पण. म्हणजे पॉइंट नंतर आहे ना 2, तसं तर 3 डिजिट दिले पाहिजेत. फक्त ह्या चॅप्टर साठी हे 2 दिले तरी चालेल सिग्निफिकंट फिगर्स म्हटलं तरच. नाहीतर जनरली सगळे चॅप्टर्स आता पुढे जे शिकणारे हे सोडून तर त्यांना मात्र पॉइंट नंतर 3 डिजिट आन्सर द्यावे, म्हणजे चुकणार नाहीत. नाहीतर 1 डिजिट कमी केला तुम्ही तर मार्क कमी होतात. हा, फक्त या चॅप्टरला सिग्निफिकंट फिगर्सचा विचार करा असं सांगितलंय म्हणून तेवढ्यापुरतं ते द्यायचे आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 3-5. The nuclear radius R has a dependence on the mass number A. आता न्यूक्लियर रेडियस म्हणजे हा न्यूक्लियस आहे आणि हा पहिला ऑर्बिट ऍटमचा. ही जी रेडियस आहे ही कशावर डिपेंड असते? मास नंबरवर. म्हणजे मास नंबर म्हणजे टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्लस प्रोटॉन्स, या दोघांची टोटल म्हणजे मास नंबर असतो. मग जितके जास्त असतील तितकी रेडियस वाढेल की नाही, म्हणून मास नंबरवर ती अवलंबून असते. हा, न्यूक्लियर रेडियस म्हणजे न्यूक्लियसची रेडियस ही न्यूक्लियर रेडियस आर हॅज अ डिपेंडन्स ऑन द मास नंबर ए. रेडियस ही ए वर अवलंबून असते. मग किती प्रमाणात अवलंबून असते? प्रपोर्शन.
तर त्यांनी सांगितलंय R इज इक्वल टू 1.3 इंटू 10⁻⁻16 आणि एच्या 1/3 मीटर इतक्या प्रपोर्शन मध्ये असते. हा, हे प्रपोर्शन दिले त्यांनी की रेडियस डिपेंड असते मास नंबर. ए म्हणजे मास नंबर, ए म्हणजे टोटल, हा, प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉनची टोटल, आणि फक्त प्रोटॉनची संख्या म्हणजे एटॉमिक नंबर. ओके, तो तुम्हाला माहिती आहे 10th ला. आता फॉर अ न्यूक्लियस ऑफ मास नंबर, आता मास नंबर किती दिलेला आहे, ए इज इक्वल टू 125. समजा मग हा फॉर्म्युला आहे रेडियस काढायचा, रेडियस कोणत्या पण ऍटमची काढायचा, हा आर फॉर्म्युला आहे. तर ऍटॉमिक मास नंबरचं काय करायचं, हा फक्त मास नंबर अथवा ऍटॉमिक मास नंबर ए ची व्हॅल्यू टाकायची आणि रेडियस फाइंड करू शकता. आता त्याने एक दिलेला आहे की एक असा एक न्यूक्लियस आहे, त्याचं नाव नाही सांगितलेलं, फॉर अ न्यूक्लियस ऑफ मास नंबर, की ज्याचा मास नंबर 125 आहे, ऑब्टेन द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ आर, म्हणजे आर ची किंमत काढा पण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड पण सांगा, एक्सप्रेस्ड इन मीटर, आणि तो कसा पाहिजे आन्सर, मीटर मध्ये पाहिजे. समजलं की नाही प्रॉब्लेम. आता रेडियसचा फॉर्म्युला हा दिलेला आहे आणि एस ची किंमत त्यांनी 125 दिलेली, मग ही ए ची व्हॅल्यू 125, त्याच्या 1/3 करायचा, हा नंबर फिक्स आहे. आता 125 चा हा नंबर जसाच्या तसा, 125 चा 1/3 किती असतो, 5, 5 चा क्यूब आहे ना, 5 चा क्यूब हा 125 आहे, म्हणून 125 चा थर्ड रूट 5 येणार, थर्ड रूट म्हणजे तिसरे मूळ. ओके, आता 5 ने 13 5 65 म्हणजे 0.1 आहे, तर 6.5, हा, 13 5 65, आणि मग पॉइंट कसे ठरवायचे, हे दोघं नंबर मध्ये पॉइंट नंतर जितके डिजिट आहेत तितकेच डिजिट लेफ्टला सरकायचे, म्हणजे एकच डिजिट पाहिजे पॉइंट नंतर. ओके, आता 10⁻⁻16, पण आता याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायला सांगितलंय. मीटर मध्ये आन्सर काढला आपण, पण हा मीटर मध्ये आन्सर आपण काढलं. आता एक मिनिट, हे आन्सर काढला आपण, तर हा नंबर ह्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणता येणार नाही का, तर हा नंबर या क्रायटेरियामध्ये बसत नाही, कारण तो 5 पेक्षा ग्रेटर आहे. 6.5 म्हणजे 6.5, हा 5 पेक्षा ग्रेटर आहे. मग काय करावं लागेल, हा पॉइंट इकडे सरकवायचा, म्हणजे आपल्या मनावर आहे तो लहान करायचा का मोठा करायचा. तर मोठा असेल तर लहान करायचा, लहान असेल तर मोठा करायचा, आणि पॉवर मध्ये त्याचा फरक पडतो, आणि तो पॉवर जो येईल असा बनवल्यानंतर त्याला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, बस त्याचा पॉवर. आता हा पॉइंटला लेफ्टला सरकवायचं, म्हणजे याला लहान केलं तर याला मोठं करा. आता -16 पेक्षा एकाने मोठा कोण, -15. समजलं, हा पॉवर कसा आला, मीटर. आता म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता हा नंबर कसा आहे, याच्यामध्ये फिट बसतो बघा, 5 पेक्षा लहान आहे आणि 0.5 पेक्षा मोठा पण आहे, 0.65 म्हणजे 0.6 म्हणजे 0.5 पेक्षा मोठा आहे. ओके, मग याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणता येईल, -15 ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. याच्यावरून ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड वरून तो नंबर किती मोठा आहे किती छोटा आहे हे माहिती पडतं. मायनस असेल तर फारच छोटा, प्लस असेल ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड तर फार मोठा, प्लस आणि हा नंबर. ओके, आता क्वेश्चन नंबर 3/4 बघा. ए लार्ज बॉल 2 मीटर इन रेडियस, एक मोठा बॉल आहे 2 मीटर रेडियस. आता बघा, एवढं समजा 1 मीटर असेल, याच्या डबल ची रेडियस आहे, तर तो बॉल किती मोठा असेल, हा, या एवढ्या रूम मध्ये त्या भिंतीला, ह्या भिंतीला टच होईल एवढा मोठा बॉल आहे. बेंडोळं म्हणतात त्याला, बेंडोळं, दोरीचं बेंडोळं किंवा दोरी, गुंडाळलेली दोरी. बघा, ते आपल्या दोरीचे काही कॉट असते ना, खाट, तर ती गुंफण्यासाठी बेंडोळं करावं लागतं, पाहिलं असेल तुम्ही, बरोबर. तर त्याच्यासाठी जे बेंडोळं करावं लागतं, लार्ज बॉल, हा 2 मीटर इन रेडियस, इज मेड अप ऑफ ए रोप. रोप म्हणजे दोरीचं बेंडोळं आहे, हा, रोप म्हणजे दोर किंवा दोरी, ऑफ स्क्वेअर क्रॉस सेक्शन. पण ती दोरी, दोरी कशी आहे, गोल नाही, हा, ती स्क्वेअर क्रॉस सेक्शन वाली दोरी आहे. आता स्क्वेअर क्रॉस सेक्शन म्हणजे काय, तर असं तिचं
हे असेल, हा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे कापलं तर तिथं स्क्वेअर दिसेल. स्क्वेअर म्हणजे काय, लेंथ ब्रेथ सारखीच. ओके, तर स्क्वेअर क्रॉस सेक्शन विथ एज लेंथ 4 mm. एज लेंथ म्हणजे ही कोणती तरी एक साइड. स्क्वेअर म्हटला म्हणजे लेंथ आणि ब्रेथ सेम असतं, हे सगळ्या चारही साइड, ऑल साइड्स आर सेम. मग त्याच्यापैकी एक साइड ही 4 mm ची दिलेली आहे त्या रोपची. क्रॉस सेक्शन विथ एज लेंथ 4 mm. निग्लेक्टिंग एअर गॅप्स इन द बॉल. आता दोरी गुंडाळली तर मध्ये हवा अडकलेलीच आहे, पण त्यांनी सांगितलंय की निग्लेक्ट करा, ही गोष्ट गणतीमध्ये घेऊ नका, गृहीत धरू नका, डोंट कन्सिडर. निग्लेक्टिंग द एअर गॅप्स इन द बॉल. बॉलच्या गॅपमध्ये जी हवा आहे तिला विचारात घेऊ नका. व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ द रोप टू द नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर त्या रोपची लेंथ किती असेल. आता बॉल दिलेला आहे, आपण असे एक्झाम्पल पाहिलेले आहे की वायरला मेल्ट केली, बॉल बनवला, किंवा बॉलला मेल्ट केली, ड्रॉन टू वायर बनवली, म्हणजे व्हॉल्यूमशी संबंध आहे, व्हॉल्यूमशी संबंध आहे. मग आता बघा, आपल्याला दोन गोष्टींच्या व्हॉल्यूमचे फॉर्म्युले माहित पाहिजे. कोणाकोणाचे. आता बॉलचं व्हॉल्यूम जर असेल तर ते आपण कोणत्या फॉर्म्युल्याने काढतो, 4/3 πr³. पण रोपचं व्हॉल्यूम असेल, हा रोप असेल तर त्याचं व्हॉल्यूम कसं काढतात, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर सर्कल असेल तर πr² घेतात आणि हाईट h किंवा l घेतात, ही l. मग h असेल तर इथे h घेतात, नाही तर l असेल तर l घेतात. πr² h और πr² l. ओके, अशी घेतात. समजलं. मग फॉर्म्युला हा येणार आहे. आता बघा, व्हॉल्यूम ऑफ बॉल इज इक्वल टू व्हॉल्यूम एनक्लोज्ड बाय रोप. बॉलचे व्हॉल्यूम म्हणजेच त्या रोपने जितकं व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, माहिती आहे ना, आकारमान. तर व्हॉल्यूम ऑफ बॉल इज इक्वल टू व्हॉल्यूम एनक्लोज्ड बाय द रोप. आता व्हॉल्यूम ऑफ बॉल आहे 4/3 πr³, रेडियस जी असेल ती. नंतर व्हॉल्यूम ऑफ एनक्लोज्ड बाय रोप कसं काढणार, आत्ताच हा फॉर्म्युला सांगितला, πr² h किंवा h ऐवजी l पण वापरू शकतात, लेंथ, हाईट ऐवजी. तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द रोप म्हणजे πr². आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द रोप, पण तो सर्कल असेल तर πr² घ्यायचा. पण हा कसा आहे, हा रेक्टँगल आपलं कसा दिलेला आहे, आपलं स्क्वेअर दिलेला आहे. कसा आहे, स्क्वेअर. मग स्क्वेअरचा एरिया कसा काढतो आपण, कसा काढणार, एरिया ऑफ स्क्वेअर लेंथ इंटू साइड स्क्वेअर. कसा काढणार, साइड स्क्वेअर. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ रोप म्हणजे साइड स्क्वेअर म्हणजे लेंथ स्क्वेअर. आता त्याच्या एज लेंथ दिलेली, एज लेंथ 4 mm आहे, 4 आणि त्याचं 4 16 झालं, 4 16 मिलीमीटर स्क्वेअर. पण त्याला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागतं, 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागतं. पण हे डबल आहे, 2 वेळेला करायचे, म्हणून 10⁻⁶. समजला का. हा एका मिलीमीटरचं मीटर मध्ये करायचं असेल तर एकदा 10⁻³ ने मल्टिप्लाय करतात, पण इथं दोनदा करायचे, स्क्वेअर आहे म्हणून. मग 10⁻³ मल्टिप्लाइड बाय 10⁻³ घ्यायचं, म्हणजे 10⁻⁶ हा झाला एरिया. कोणाचा, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ रोप इनटू लेंथ ऑफ द रोप किंवा हाईट. बर, मग आता लेंथ ऑफ द रोप l ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची समजा. तर हा एरिया काय होईल, डिवाइड होईल याला, लेफ्ट साइडला. मग त्याला डिवाइड केला. आता लेंथ काढायची ना आपल्याला, लेंथ ऑफ द रोप, टोटल लेंथ ऑफ द, फाइंड व्हॉट इज द टोटल लेंथ. बर, मग आता 4/3 हा 4/3 असा लिहायचा. नंतर पायची व्हॅल्यू 3.142 आणि रेडियस 2 मीटर दिलेली बघा. ही रेडियस आधी गिवन मध्ये काही लिहिली नाही आपण, 2 मीटर इन रेडियस. बरं, आता रेडियसची व्हॅल्यू 2 टाकली, त्याच्या क्यूब करायचा. एरिया तयारच केलेला आहे आपण, 16 × 10⁻⁶ आणि हा 4/3 च्या 3 आहे.
बरं, हे कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर हे 2 × 10⁶ मीटर आलं. आता टोटल, आता हा 2 कसा आहे, 2 हा 5 पेक्षा लहान आहे आणि 0.5 पेक्षा मोठा आहे, म्हणून याच्यात काही बदल करायची गरज नाही, पॉईंट इकडे तिकडे. हा, मग आता पॉईंट नाही आहे म्हणजे तो लास्टला समजायचा असतो, हा, त्या नंबरच्या नंतर लक्षात ठेवा ही गोष्ट. आता 10⁶, मग 10⁶ is the order of magnitude. The total length of the rope to the nearest order of magnitude is equal to 10⁶. तर आणि ह्याला मीटरला किलोमीटर करायचं असेल तर 10 क्यूब. मीटरच्या किलोमीटर कसं करतात, मीटरला 1000 ने डिवाइड करायचं. 1000 म्हणजे 10 क्यूब, खालच्या 10 क्यूब वरती मायनस होईल तर किती शिल्लक राहील, 10 क्यूब किलोमीटर. किलोमीटरमध्ये आता दोघं हे आन्सर आहेत. तुम्ही फक्त याच्यात काढलं तरी फुल मार्क्स, याच्यात काढलं तरी गुड, व्हेरी गुड. ओके, नाउ विल स्टॉप हियर वी आर फिनिशिंग दिस चॅप्टर. आय विल सेंड सम क्वेश्चन्स, MCQs. Okay, you have to solve them at home.